महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णांचे रक्त तपासल्याचा अहवाल देण्यासाठी जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी 2 लाखाची लाच मागितली। यासाठी डॉक्टर माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील 2 हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले। पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 1 लाखावर तडजोड करण्यात आली। दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेचे एका माहिती कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले। याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली। तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशनमधील रेकॉर्डिंगची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या वतीने आज बुधवारी डॉक्टर जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे सोलापुरात विशेष करून आरोग्य विभागात खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे।